लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर येते। सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 17 वा 18 हप्ता 3000 रुपये वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। फडणवीस सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय। या समाजातील लोकांना व्यवसायासाठी राज्य शासन देणार आहे 15 लाखांची मदत। तर कोणत्या समाजासाठी सरकार 15 लाख रुपयांची मदत देणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तसेच महिन्याला 5050 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा अजून नवीनच बदल झाला। तर बघा बहिणींनो, 17 आणि 18 हप्त्याचे एकत्रित 3000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे आणि 15 लाख रुपये म्हणजेच तुम्हाला व्यवसायासाठी दिले जाणार आहे। तर बघा बहिणींनो, 17 आणि 18 हप्ता 3000 रुपये सुरू वाटप करण्यात आलेले, ते पण आजपासूनच। आणि आजपासून लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा नवा बदल झालेला आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना केलेला गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे। यात सुमारे 5000 सरकारी कर्मचारी आणि 3000 शिक्षिका तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी। आता बघा, काही लाडक्या बहिणींचे पती सरकारी कर्मचारी होते, शिक्षक होते, तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला गेला होता। तर आता जर तुमचे पती सरकारी नोकरीला असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तरी सुद्धा 5000 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे। तर आता त्यांची पगारवाढी रोखली जाईल। दुसरीकडे उत्पन्नाची मर्यादा ओलांडणाऱ्या सुमारे 5 लाख महिला योजनेतून बाद करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त होतं। निवडणुकीच्या काळामध्ये घाईत झालेल्या अशा चुकीच्या लाभार्थ्यांची नोंद झालेली होती, आता त्यांनाही योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजना आता अधिक नियमांच्या चौकटीत आणली जात आहे। चुकीचे लाभार्थी बाहेर काढले असून खऱ्या आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, हा या मागचा सरकारचा उद्देश असल्याने प्रशासनाकडून सांगितले जात आहे। ज्या महिलांनी अजून KYCची प्रक्रिया केली नाही त्यांनी डिसेंबरच्या अखेरपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत KYCची प्रक्रिया करून घ्या। तर 17 आणि 18 हप्त्याचे 3000 रुपये वाटप या अपडेटबद्दल आता आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा बहिणींनो, 3000 रुपये वाटप जे आहे ते कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हे बघा, शासनाने जर विचार केला तर तुम्हाला हे 3000 रुपये मिळू शकतात। 4 डिसेंबर रोजी 4 डिसेंबर नंतर तुम्हाला तुमचा हप्ता मिळेल। तर आता पुढची अपडेट म्हणजे पोस्ट ऑफिसची ही लय भारी योजना आहे। तर बघा, आजच्या काळात प्रत्येक जण आपल्या पैशाची सुरक्षितता आणि फायदेशीर गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय शोधत असतो। शेअर बाजारातील जोखीमपेक्षा सरकारी हमी असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे अनेक जणांना सुरक्षित वाटते। तर ही पोस्ट ऑफिसची योजना ब्राह्मण समुदायासाठी प्रथम स्वतंत्र आर्थिक लाभ योजना जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना वैयक्तिक व गट कर्जांवरील व्याजाचा परतावा थेट लाभ मिळतो। आणि याच दरम्यान फडणवीस सरकारने आता या समाजासाठी तयार केलेल्या प्रत्येक मागणीकरिता 50 कोटी रुपयांचे आर्थिक भांडवल सुद्धा मंजूर केलेले आहे। आणि फक्त दरवर्षी 50 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे आणि त्या लाभार्थ्यांना 15 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा 17 आणि 18 हप्ता 4 डिसेंबर नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा आणि KYCची प्रक्रिया पूर्ण करा। आणि हो, अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।